पुण्यात सध्या अनेक रस्त्यांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळतात। या खड्ड्यांमुळे पुणेकरांना सुद्धा त्रास होत आहे वाहन चालवताना। पुण्यातल्या मुठेश्वर मित्रमंडळ चौकामध्ये एक असा खड्डा पडलेला होता ज्या खड्ड्यामध्ये पूर्ण सिलेंडर बसेल अशा पद्धतीचा रस्त्यावर खड्डा पडल्याचे दृश्य आपण सोशल मीडियावर सुद्धा पाहिलेले होते आणि त्याच ठिकाणी सध्या आपण आलेले आहोत। सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं हा खड्डा तात्पुरत्या स्वरूपामध्ये बुजवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी तो खड्डा पडलेला होता। रस्त्यावरचा हा खड्डा नेमका कशा पद्धतीने खचलेला होता असे अनेक प्रश्न आहेत ते सध्या उपस्थित केले जातात। मात्र ज्यांच्या तत्परतेने हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महानगरपालिकेने तो खड्डा बुजवला ते पुणेकर आपल्या सोबत आहेत। काय झालं होतं नेमका आणि कशा स्वरूपाचा तो खड्डा पडलेला होता, का रस्ता खचलेला होता? आज बघायला गेलं तर पलीकडे सिमेंटचा रस्ता, इथे डांबरी रस्ता आहे। आज लोकांच्या सोयीसाठी महानगरपालिका आहे का दुरुपयोगासाठी महानगरपालिका आहे? तर बघायला गेलं तर रस्ता खचला, हा रस्ता खचणं अपेक्षित नव्हतं। रस्ता खचला का तर त्याच्या बाबतीत योग्य ते रस्त्याची मालमसाला वापरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली नव्हती। असं निकृष्ट पद्धतीचं काम हे प्रशासनामार्फत केलं जातं। या प्रशासनावर या 100 नगरसेवक असतील, भाजपचे सत्ताधारी असतील, यांचा कुणाचाही अंकुश नसल्याचं दिसून येत आहे। असेच खड्डे हे जागोजागी पडलेले आहेत। प्रथमतः पहिले रस्ता खचतो, खचल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही। तिथून जाणाऱ्या नागरिकांना त्या खड्ड्यांचा सामना करायला लागतो। त्या खड्ड्यातनं गेल्यानंतर तिथे असे मोठ्या पद्धतीचं भगदाड पडतं। असं हे भगदाड पडलं की त्याच्यात अख्खा सिलेंडर बसेल एवढी तिथे हे असते। आता बघा, मी रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे, आज गाडी अडली, हा रस्त्याच्या मध्यभागी खड्डा आहे। आज बघायला गेलं तर बघा, आज असे पॅचवर्क करणं योग्य नाहीये। आता महानगरपालिकेने हा खड्डा बुजवलेला आहे, पण तो किती काळ राहील? पुन्हा जर हा रस्ता खचला आणि या ठिकाणी अपघात झाला तर मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही जो फोटो काढला तो फोटो नेमका कशा स्वरूपाचा आहे, दाखवा जरा एकदा। हा फोटो बघा, याच्यामध्ये अख्खा सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा रस्ता खचलेला आहे। आपण फोटो बघू शकतो बघा, हा पूर्ण सिलेंडर यामध्ये बसेल एवढा मोठा खड्डा, म्हणजे तो रस्ता खचला आहे असं दिसून येते। आजूबाजूला बरेच चेंबर सुद्धा आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना काल होता वाचलेली आहे। कारण की इथं रहदारी आहे ते मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे पुण्यात कशा पद्धतीचा कारभार हा पुणे महानगरपालिकेचा सुरू आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला या खड्ड्यामुळं पाहायला मिळालेलं आहे। निकृष्ट दर्जाचं काम हे पुण्यातल्या रस्त्यांवर डागडुजी करताना केलं जातंय का, असं सुद्धा आता प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय। आणि त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांची दुर्दशा ही कशा पद्धतीने झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणावरून पाहायला मिळते। महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी नेमके सर तो खड्डा तो कसा बुजवला तुम्ही? गाडी साईड सांगा फक्त, गाडी साईडला लावून दे। खड्डा कशा पद्धतीने येतोय, मी उतरून येतोय, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून विचारतो। उतरून येतोय म्हटलं। तो खड्डा काय नेमका खचला होता, काय झालं होतं नेमकं? ते मॅन्युअल आतून ढासळला होता, त्याच्यामुळे खड्डा पडला होता। तर ते काल आपण त्याच्यात मटेरियल भरून GSB मटेरियल भरून डांबरीकरण केलेलं आहे। तो पूर्ण सिलेंडर बसेल इतका तो खचलेला होता? हो, आता पूर्ण तुम्ही तो बुजवलेला? येस, GSB मटेरियलने बुजवलेलं आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे रस्ते हे खचले जातात असं म्हटलं जाते, तर तुम्ही काय सर्वे करणार आहात? हा, ऑब्विसली आमची टीम चालू आहे सर्वे त्याचं। हे चेंबर आतून ढासळल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। तर जनरली असं चेंबरचं का ढासळलं तरच असं होतं, नाहीतर असं होत नाही। साधारण पुणे शहरात अजून अशा काही परिस्थिती आहे का जिथं अशा पद्धतीच्या घटना घडू? सर्वे करून ते आकडा निश्चित कळेल। खूप खूप धन्यवाद। तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आता या ठिकाणी पाहणी केलेली आहे की जो खड्डा त्यांनी बुजवलेला आहे तो योग्य स्वरूपाचा आहे का याची सुद्धा पाहणी आहे ती अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। पुणे शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी चेंबर्स आहेत, त्याच्या बाजूला अशा पद्धतीचे खड्डे हे पडतात किंवा ते खचले जातात असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि त्याचा सर्वे सुद्धा आता महानगरपालिकेकडून केला जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी।